यारे लागे याद तरी यारे लागे याद तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझा मागे मागे अवघे माझा मागे मागे अवघे माझा मागे मागे अवघे माझा मागे मागे याद तरी यारे लागे याद तरी यारे लागे याद तरी यारे लागे याद तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझा मागे मागे अवघे माझा मागे मागे अवघे माझा मागे मागे अवघे माझा मागे मागे आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी म्हणाल तो वरे म्हणाल तो पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी हळू चाला हळू हळू चाला हळू चाला हळू हळू चाला कोणाशी न बोला कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला आज देतो मोठ भरी आज देतो पोट भरी म्हणाल तो वरी म्हणाल तो पुरे म्हणाल तू वरी पुरे म्हणाल तू वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तू वरी म्हणे सांडा घाटी तुका म्हणे सांडा घाटी सांडा घाटी तुका म्हणे सांडा घाटी नका भरू पोटे नका भरू दीन नका भरू पोटे दीन नका भरू पोटे दीन नका भरू पोटे दीन नका भरू पोटे सांडा घाटी तुका म्हणे सांडा घाटी सांडा घाटी तुका म्हणे सांडा घाटी नका भरू पोटे नका भरू पोटे दीन नका भरू पोटे दीन नका भरू पोटे दीन नका भरू पोटे दीन नका भरू पोटे आज देतो पोट आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी म्हणाल तो वरे म्हणाल तो पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी भगवान कुमारी जय जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
विठोबार कुमार बार कुमार विठोबार कुमार बार कुमार विठोबार कुमार बार कुमार विठोबार 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 कुमार याल तारे लागे याल तरी यागे लागे यार तरी यारे लागे यार तरी यारे लागे तरी यारे लागे यार तरी यारे लागे याल 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 तरी यारे लागे आवगे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी अवघे माझा मागे मागे अवघे माझा मागे मागे आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट याल तरी यारे लागे 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 आवगे माझ्या मागे मागे आवगे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आवगे माझा मागे मागे अवघे माझा मागे मागे आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी पुरे मनाला तो वारी पुरे मनाला तो वारी पुरे मनाला तो वारी पुरे मनाला तो वारी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी पुरे मनाला वारी पुरे मनाला वारी पुरे मनाला तो वारी
म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी आज देतो पोट भरी आज देतो विठ्ठला 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 याल तरी यारे लागे, याल तरी लागे अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तो वरी. हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला. आजी देतो पोटभरी
पुरे म्हणाल तो वरी. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे. आधी दे तू पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नम मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. सेवे करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून, ज्यावेळी भगवंत गोकुळामध्ये अवतीर्ण झाले आणि अवतीर्ण झाल्यानंतर भगवंताच्या दर्शनाकरता भेटीकरता काही गोपाळ गेलेले आहेत. आणि गेल्यानंतर त्या गोपाळांनी भगवंताकडे काही प्रसादाचं मागणं केलेलं आहे. आणि ते प्रसादाचं मागणं करत असताना भगवंत त्या गोपाळांना सांगतात, तुम्ही जे इच्छा केलेली आहे ते मी तुमची इच्छा पूर्ण करेन, पण ते करण्याकरता काय करावं लागेल असा देवाचा आणि गोपाळांचा संवाद सांगणारा हा अभंग आहे. काल्याच्या प्रसंगानेच आहे. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव श्री विठ्ठल मंदिर उपरी सर्व भाविक भक्त सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवाचा आज समारोप आपल्या वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. ती उत्सवाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने व्हावी, पण काल्याच्या कीर्तनाला कालवा फार असतो. काल्याचं कीर्तन म्हटलं की शांत पाहिजे, पण कालवा फार असतो. तेव्हा काल्याचं वर्णन करावं, भगवंतांनी केलेल्या गोकुळातल्या चरित्राचं काही वर्णन करावं. आणि जो भगवंतांनी काला द्वापार युगामध्ये केला, त्या काल्याचं प्रतीक म्हणून चिरमुरे लाह्या दही एकत्र करून तो काला करावा, असा आपल्या संप्रदायाचा विधी आहे. त्याला अनुसरून याची काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. ज्यावेळी देव गोकुळामध्ये अवतीर्ण झाले, द्वापार युगातला प्रसंग आहे, पण साक्षात परब्रह्म त्या गोकुळामध्ये अवतीर्ण झालेला आहे. गोकुळवाशांना झालेला आनंद आहे. गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेका, बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. आनंद आनंद आहे का साक्षात देव त्या गोकुळामध्ये अवतीर्ण झालेले आहेत. अनेकांना आनंद झालेला आहे. ज्या अर्थी देव गोकुळामध्ये अवतीर्ण झालेला आहे, त्या अर्थी आमची काही ना काहीतरी इच्छा पूर्ण होणार. बर, देव आहे ना, आणि तो काहीतरी देण्याकरता आलेला आहे. त्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये काही ना काहीतरी अपेक्षा आहे. बरं, आणि ती सामान्य अपेक्षा नाही आमच्या तुमच्यासारखी. त्या गोकुळवाशांना जी अपेक्षा होती, एवढीच अपेक्षा होती की भगवंताचं संग सुख भोगायला मिळावं.
आणि भगवंताच्या सानिध्यामध्ये ब्रह्मरसाचं भोजन मिळावं ही अपेक्षा होती. गोपिकांना इच्छा होती संग सुख भोगायला मिळावं आणि गोपाळांची इच्छा होती की ब्रह्मरसाचं भोजन सेवन करायला मिळावं. आणि या अपेक्षेने ती इच्छा पूर्ण होणार अशी एक प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली धारणा आणि त्या अपेक्षेने सर्व भगवंताच्या भेटी करता भगवंताच्या दर्शनाकरता आलेले आणि सर्व गोपाळ त्या भगवंताला म्हणतात, देवा फार दिवसापासून आमची इच्छा होती आम्हाला ते ब्रह्मरसाचं भोजन मिळावं. ज्या अर्थी तू या ठिकाणी अवतीर्ण झालेला आहेस त्या अर्थी आमची इच्छा पूर्ण होणार. अनेक जन्मदेव आमचे गेले पण ती इच्छा पूर्ण झाली नाही बर का. पण या जन्मामध्ये इच्छा पूर्ण व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. गेलेले जन्म जाऊ दे देवा पण अप्राप्त झालेला जन्म तरी वाया जाऊ नये, वाया जाऊ नये. संतांनी हेच आम्हा तुम्हाला सांगितले, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. गेलेले जन्म जाऊ देत पण हा जन्म तरी वाया घालवू नका. तसं त्या गोपांच्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली, हा जन्म प्राप्त झालेला वाया जाऊ नये. तुझ्या संगतीमध्ये येऊन आम्हाला ते ब्रह्मरसाचं भोजन प्राप्त व्हावं. फार दुरून आलोय देवा आम्ही बर का. दुरून म्हणजे 500 किलोमीटरहून 5000 किलोमीटरहून नव्हे. दुरून आलो मी गा दुःख झाले दारुण यावया येतवरी होते हेची कारण. दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन विनवितो तुका संता दोन्ही कर जोडून दाते ओ दानमा करा जाते पंढरपुरा. दुरून म्हणजे फार जन्म घेत घेत आपण आलोय बर का. हा एवढे जन्म घेतलेत तेवढे जन्म घेतलेत. बहुता दिवसा फेरा 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 बहुता दिवस फेरा बहुता दिवसा फेरा आलाया नगराया आलाया नगरा आलाया नगरा जगजोगी 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 आलाया नगरा आलाया नगरा आलाया नगरा जगजोगी 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 बहुता दिवसा फेरा बहुता दिवसा फेरा बहुता दिवसा फेरा बहुता दिवसा फेरा या नगरा आला या नगरा या नगरा आला या नगरा.
बहुता दिवसा फेरा आला या नगरा. बहुत दिवसाच्या नंतर मनुष्याचा जन्म मिळालेला आहे. आणि तो कशा करता मिळालेला आहे? एक भगवंताची भक्ती करण्याकरता, तो प्रसाद सेवन करण्याकरता मिळालेला आहे. देवा तो आम्हाला या जन्मामध्ये मिळावा. देवा नक्की मिळेल ना? आम्ही आशा घेऊन तुझ्याकडे आलोय. कारण या जगाच्या पाठीवरती इच्छा पूर्ण करणारा एक देव आहे बर का, आणि दुसरे संत आहेत. बाकी कोणीही इच्छा पूर्ण करू शकत नाही. एक देव तरी इच्छा पूर्ण करू शकतो, नाहीतर संत, याच्या व्यतिरिक्त कोणी करू शकत नाही. देवा आम्ही आलो तुझ्याकडे, आणि या जन्मामध्ये जर आमची इच्छा पूर्ण नाही झाली तर पुन्हा जन्म घ्यावा लागेल. आता आम्हाला पुन्हा जन्म नको आहे, नको आहे. या जन्मामध्येच आम्हाला तो प्रसाद तुझ्या संगतीमध्ये मिळावा. देवाने सांगितलं हरकत नाही, तुमची इच्छा आहे ना, तुमची इच्छा मी पूर्ण करतो. पण मी तुमची इच्छा पूर्ण करावी असं जर वाटत असेल तर माझं काही म्हणणं तुम्हाला ऐकावं लागेल. माझं म्हणणं काहीतरी ऐकावं लागेल. म्हणणं काय? काय नाही, माझ्या म्हणण्याप्रमाणे वागावं लागेल. तेव्हा तुमचं म्हणणं काय आहे? माझं म्हणणं एवढंच आहे, निषिद्ध कर्माचा त्याग करावा लागेल आणि विहित कर्माचा स्वीकार करावा लागेल. जमेल का? हरकत नाही देवा. मग तुमची इच्छा पूर्ण करतो. माझं म्हणणं काय? आणि ते म्हणणं एवढंच आहे की त्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला वागावं लागेल. वागावं लागेल म्हणजे माझ्या माग माग यावं लागेल. आणि माझ्या माग माग तुम्ही जर आला ना, मी तुम्हाला नक्की देईन. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे, या रे लागे, याल तरी 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 या रे लागे, अवघे माझा मागे मागे, याल तरी या रे लागे, अवघे माझा मागे मागे, अवघे माझा, अवघे माझा मागे मागे, पोट भरे, याद दे तो पोट भरे, याल तरी यारे लागे, अवघे माझा मागे मागे, याल तरी लागे लागे, अवघे माझा मागे मागे, अवघे माझा, अवघे माझा, अवघे माझ्या मागे मागे, आजी दे पोट भागे, आजी दे पोट भागे, याल तरी यारे लागे, वगे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. हा, तुमची इच्छा पूर्ण करतो, पण माझ्या माग माग. आता देवाच्या माग माग जायचं म्हणजे देवाच्या पावलावरती पाऊल ठेवून चालायचं का?
देवाच्या माग माग जाण या शब्दाचा अर्थ देवाच्या म्हणण्याप्रमाणे वागणं. बर, माग माग फिरल्याशिवाय काहीही मिळत नाही. पुढाऱ्यांच्या माग गेल्याशिवाय कार्यकर्त्याला सुद्धा काही मिळत नाही बर का. त्यांच्या माग माग जावं लागतं. किती वर्ष? 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष. किती वर्ष लागतील सांगता येत नाही, पण त्यांच्या माग माग राहावं लागतं त्या पक्षात बर का. किंवा कुठंतरी 25 वर्षात एखादं पद मिळतंय. तसं देवाच्या माग माग जाणं म्हणजे देवाच्या म्हणण्याप्रमाणे वागणं. देवाचं म्हणणं काय? श्रुती स्मृती ममय आज्ञा. श्रुती म्हणजे वेद आणि स्मृती म्हणजे गीता. हे भगवंताचं म्हणणं आहे बर का. आणि त्या म्हणण्याप्रमाणे वागलं पाहिजे. आम्हाला वाटतंय न वागता मिळालं पाहिजे. देवाच्या म्हणण्याप्रमाणे वागायचं. देवानी म्हणणं अक्षरबद्ध करून ठेवलेलं आहे. आपल्याला काही कसं वागावं आणि कसं वागू नये याच्या करता भगवंतानी लिहून ठेवलेलं आहे. आणि त्या म्हणण्याप्रमाणे वागलं तर देव आपल्याला देतो. देव आपल्याला देतो. जसं वर्णन केलेलं आहे. काला कोणाला मिळतो? भावी काला. एके ठाई काला तुका म्हणे भावी काला. जो भाव संपन्न आहे त्याला मिळतो. भाव संपन्न म्हणजे त्यांनी निश्चित कर्माचा त्याग करावा लागेल. जे करा म्हणून सांगितलं त्याला म्हणतात विहित कर्म, आणि जे करू नका म्हणून सांगितलं त्याला म्हणतात निषिद्ध कर्म. जे करू नका म्हणून सांगितलं त्याचा त्याग केला पाहिजे, आणि जे करा म्हणून सांगितलं त्याचा स्वीकार केला पाहिजे. असं देवाचं सांगणं आहे बरं का. निश्चित कर्माचं आचरण माणसाने जीवनामध्ये करू नये. जे बोलू नका म्हणून सांगितलं ते बोलू नये. जे पाहू नका म्हणून सांगितलं ते पाहू नये. जे ऐकू नका म्हणून सांगितलं ते ऐकू नये. जे खाऊ नका म्हणून सांगितलं ते खाऊ नये. जिथं जाऊ नका म्हणून सांगितलं तिथं जाऊ नये. याला निषिद्ध म्हणतात बरं का. याचा त्याग करावा लागेल, आणि जे करा म्हणून सांगितलं ते करावं लागेल. हेच देवाचं म्हणणं आहे. आणि हे माझं म्हणणं जर देवाच्या माग माग जायचं फिरत असताना त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागावा हा एक विचार सांगितला. सर्वस्व देवाला द्यावं लागतं बरं का. सर्वस्व देवाला दिलं तर देव आपल्याला काहीतरी देतो. अवघे माझ्या मागे मागे. एकदा देवाच्या माग चाललो की दुसऱ्याच्या माग जाऊन चालत नाही. एकाचाच जीवनामध्ये स्वीकार करावा लागतो. आपली भारतीय संस्कृती आहे, आणि त्या भारतीय संस्कृतीमध्ये विधी सांगितला संस्कार आहे. विवाह नावाचा संस्कार आहे बरं का. 16 संस्कार सांगितले, त्यापैकी विवाह नावाचा संस्कार आहे. करार नाही बरं का. अलीकडे कोर्टात जाऊन नोंद करतात, शास्त्राला मान्य नाहीये. संस्कार आहे तो. अग्नी देवता आणि ऋत्विज यांच्या साक्षीने हा संस्कार केला जातो. आणि तो संस्कार करत असताना सांगतात, काय सांगतात? ज्या स्त्रीनं ज्या पतीच्या नावाने मंगळसूत्र बांधलं तिनं सर्वस्व तिला द्यायचं असतं बरं. सर्वस्व द्यायचं असतं. जर पतीचा स्वीकार करण्याकरता पत्नीनं जर आपलं सर्वस्व द्यावं लागतं, तर देवाकडून आपल्याला ब्रह्मरसाचं भोजन मिळवण्याकरता सर्वस्व द्यावं लागणार नाही का? अवघे माझ्या मागे मागे. एकदा देवाचा स्वीकार केला, एका देवाच्या म्हणण्याप्रमाणे वागायचं स्वीकारलं की आता पुन्हा दुसऱ्याचा विचार, दुसरा विचार अंतःकरणामध्ये येता कामा नये. आणि असं जर माझ्या माग तुम्ही आला ना, मी तुम्हाला नक्की देतो, नक्की. पोकळ आश्वासन नाही बरं का. देवानं सांगितलं
तुम्ही याप्रमाणे जर आला, याप्रमाणे जर वागला, कारण ब्रह्मरसाचं भोजन सेवन करण्याकरता अधिकार लागतो. आणि तो अधिकार जर कोणता असेल तर अंतःकरणाची शुद्धी. आणि अंतःकरणाची शुद्धी कशाने होते? निष्काम कर्माने आणि निष्काम उपासने. ज्याचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे, निष्काम कर्माचं अनुष्ठान करून, निष्काम उपासना करून ज्याचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे, देव त्यालाच देतो, बाकी कोणाला देत नाही, लक्षात ठेवा. म्हणून देवाच्या म्हणण्याप्रमाणे वागणं या शब्दाचा अर्थ की आपलं अंतःकरण शुद्ध करणं. अंतःकरण शुद्ध करणं. देवाच्या दर्शनाला जायचं असेल तर काय करावं लागतं? अंघोळ करून जावं लागतं, म्हणजे शुद्ध होऊन जावं लागतं. म्हणजे देवाचं दर्शन करण्याकरता जर अंघोळ करावी लागते, तर देवाची कृपा होण्याकरता अंतःकरणाची शुद्धी करावी लागते. देहाची शुद्धी वेगळी आणि अंतःकरणाची शुद्धी वेगळी. पाण्याने देहाची शुद्धी होते, जलाने, अंघोळ करण्याने. पण अंघोळ करण्याने अंतःकरणाची शुद्धी होत नाही, निष्काम कर्माने होते बरं का. आणि ज्याचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे, देव त्याला हा ब्रह्मरसाचा प्रसाद देतो. देवाने सांगितले याप्रमाणे माझ्या तुम्ही म्हणण्याप्रमाणे वागा, आणि याप्रमाणे जर तुम्ही माझ्या मागा आला ना, मी तुम्हाला नक्की देईन. कुठपर्यंत देईन, कसं देईन, ते महाराज अभंगाच्या दुसऱ्या आजी देतो पोट भरी, 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 आजी देतो पोट भरी. पुरे म्हणाल तवारी, पुरे म्हणाल तवारी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तवारी, पुरे म्हणाल तवारी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो भरी, पुरे म्हणाल तो भरी, पुरे म्हणाल तो भरी, पोट भरी, पुरे म्हणाल तो भरी, पुरे म्हणाल तो भरी, पुरे म्हणाल तो आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. भगवंत त्या गोपाळांना सांगतायत, आज मी तुम्हाला देणार आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे देणार आहे, आणि तुम्हाला दिल्यानंतर तुम्हाला त्याची अनुभूती येईल पोट भरल्याची. बर आजी देतो पोट भरी. आजी म्हणजे याच जन्मामध्ये, बर आजी म्हणजे याच जन्मामध्ये. पुन्हा तुम्हाला जन्म घ्यावा लागणार नाही, असं कुणाला दिलं का? ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे. याच जन्मात केलं का, पुढच्या का मागच्या केलं? याच वर. अर्जुनाला देवानी ब्रह्मरसाचं पारण भोजन दिलं. आज द्वादशी आहे ना, त्याला पारण म्हणतात. आज काल्याचे कीर्तन झाल्याशिवाय सोडायचं नसतं बर का. आज पण पोहे खाल्लेत ना, हिने सोमवार आहे म्हणून काय खाल्लं नाही बरं. पारण आज एकदाच खायचं असते बरं का. आज 2 टाइम खायचं
नसतंय. हा, एकदाच खायचं असतंय. पण कालची एकादशी आहे, ते व्रत आहे ना. एकादशीच्या आदल्या दिवशी एक टाइम, एकादशीला फलाहार, आणि द्वादशीला पुन्हा एक टाइम संध्याकाळी पुन्हा काय खायचं नाही बरं का. हा, त्याला पारणं सोडणं म्हणतात, व्रत आहे ते. आणि ते याच जन्मामध्ये आपल्याला सोडता येतं, याच जन्मामध्ये ते सेवन करता येतं. अर्जुना करता देवाने हे केलं. तेव्हा भगवंत सांगतात गोपाळांना, मी तुम्हाला देणार आहे पोटभरी. पोट कशाने भरतं? पोट कशाने भरतं? एक अन्नाने भरतं आणि एक ज्ञानाने भरतं. बाकी कशाने पोट भरत नाही. पोट भरण्याकरता त्या अन्नामध्ये एक सामर्थ्य आहे. किंबहुना जाता जाता आपल्याला सांगतो, जे खाल्ल्यानंतर पोट भरतं तेच माणसाने खावं बरं. भेळ खाण्याने पोट भरत, पण माणसं तेच खातात बरं. असं माणसाने खावं, एकदा खाल्लं की त्याचं पोट भरतं. पण श्री गुरु साखरे महाराज सांगायचे, ज्याला बालपणामध्ये आईचं दूध पोटभर प्यायला मिळालं ना, त्याची भूक शमते बरं का. त्याला भूक सहन करण्याची ताकद मिळते. ज्याने बालपणामध्ये आईचं दूध पोटभर पिलंय, बाटलीतलं नव्हे, आईचं दूध पोटभर जर पिलं ना, भूक सहन करण्याची शक्ती मिळते. आपण ते मिळालेलं नाही. काय मिळालेलं नाही मी ते कीर्तनात सांगत नाही, तुम्हाला वाईट वाटेल त्याच. पण मुलाला बालपणामध्ये दूध पोटभर, त्याच्या पुढे वर्णन केले, ज्या मुलाने आईचं पोटभर दूध पिलं त्याला रोग होत नाहीत, प्रतिकार शक्ती वाढते. माझा सांगण्याचा मुद्दा आहे, पोट भरी. पोट कशाने भरतं? एक अन्न खाण्याने पोट भरतं आणि एक ज्ञानाने पोट भरतं. अन्न कोणी देऊ शकतो, पण ज्ञान कोणी देऊ शकत नाही. एक देव देऊ शकतो आणि दुसरे संत देऊ शकतात. हा, त्यांच्याशिवाय हे मिळू शकत नाही, लक्षात ठेवा. आणि त्यांनी जर आपल्याला एकदा ज्ञान दिलं तर त्या ज्ञानाने आपलं पोट भरेल. आणि ते पोट भरल्यानंतर काय घडतं? पोट भरलं कशावरून ठरवायचं? असं वाजवून बघायचं. काय ऑर्डर येते? त्याची येताती ढेकर, 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 त्याची येताती ढेकर. आनंदाचे हरिहर, आनंदाचे हरिहर, आनंदाचे हरिहर, त्याची येताती ढेकर, त्याची येताती ढेकर. आनंदाचे हरिहर, आनंदाचे हरिहर, आनंदाचे हरिहर, आनंदाचे हरिहर, त्याची येताती ढेकर, त्याची येताती ढेकर, त्याची येताती ढेकर,
तेजी येताती ढेकर तेजी येताती ढेकर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर हरिहर येताती ढेकर येताती ढेकर आनंदाचे हरिहर आनंदाचे हरिहर हरिहर तेजी येताती ढेकर तेजी येताती ढेकर पोट भरल्यानंतर ढेकर येतात का आणावे लागतात? येतात. पुरे बर का? पोट भरलं हे आपोआप अनावरतेने शब्द बाहेर येतात, आणावे लागत नाहीत बर का. त्याला ढेकर म्हणतात. काही लोक एखाद्याकडे जर खायचं नसेल तर ढेकर आणण्याचा प्रयत्न करतात, नकली. संतांनी वर्णन केले बर का. पण खरं वर्णन केले, ज्याचं पोट भरलं अनावरतेने ढेकर येतात, त्याची येताची ढेकर. इथं भगवान सांगतात, पुरे म्हणाल तोवरी. हा, तुमची तृप्ती होऊपर्यंत खाऊ घालण्याची जबाबदारी आमची. का? एक अन्नाने तृप्ती होते आणि एक ज्ञानाने तृप्ती होते. बाकी कशाने तृप्ती होत नाही, लक्षात ठेवा. बाकी काहीही सेवन करा, बाकी कशामध्ये तृप्ती नाही. तुम्ही प्रयोग करून बघा. एखाद्याला वस्त्र द्या, दान, त्यातल्या त्यात जावयाला द्या. त्याला कितीही भारी कपडा घेतला तर तो म्हणतोय माझ्या काय पसंतीचा नाही. कितीही त्याला पैसे द्या, देऊन देऊन एवढंच दिलं सासऱ्याने म्हणतो. सोनं घाला, एवढंच घातलं म्हणतो. पण त्याला खाऊ घाला, पुरे म्हणतो. त्याला जर खाऊ घातलं तर खाऊ घातल्यानंतर तो म्हणतो पुरे पुरे, माझं पोट भरले, आता मला तुम्ही सोनं जरी वाढलं तरी नको. त्याला पुरे म्हणतात बर का. सोनं किती द्या, पुरे म्हणणार नाही. पैसे किती द्या, पुरे म्हणणार नाही. वस्त्र किती द्या, पुरे म्हणणार नाही. पण अन्न खाण्यामध्ये मात्र पुरे ही वृत्ती येते. तसं ज्ञानामध्ये ज्या दिवशी ब्रह्मरसाचं भोजन मिळेल, त्या दिवशी त्याच्या मुखातून उद्गार येतील, पुरे पुरे बर का. संतांनी वर्णन केले, आम्ही आमच्या जीवनामध्ये ही साधना केली आणि साधना करून आम्ही अशा अवस्थेला प्राप्त झालो, निश्चिंत बर का. मिळवायचं काय आमच्या जीवनामध्ये शिल्लक राहिलं नाही. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा सृष्टीची या. म्हणून त्या ब्रह्मरसामध्ये, ब्रह्मज्ञानामध्ये तृप्ती आहे. आणि ते ब्रह्मरसाचं भोजन परमात्मा सांगतात, मी आज तुम्हाला देणार आहे, पुरे म्हणाल तोवरी. पण हे देणार, पण माझ्या माग माग येत असताना निष्काम कर्माचं, निष्काम उपासनेचं अनुष्ठान करत असताना तुम्हाला काही आणखी बंधन पाळावं लागेल. हे ब्रह्मरसाचं भोजन मिळवण्याकरता मौन पाळावं लागेल. हे ब्रह्मरसाचं भोजन करण्याकरता घाई करून चालणार नाही. कारण माझ्या मागे यायचं आहे, अनुष्ठान करायचं आहे, साधना करायची आहे. आणि जी साधना जशी सांगितली तशी साधना जर केली तर तुम्हाला मिळेल. परमार्थाचं वर्णन करताना असं वर्णन केले, माणसाने परमार्थाला लागायला घाई करावी, परमार्थात आल्यानंतर घाई करू नये. बरं, कीर्तन वेळेवरती सुरू करण्याकरता प्रयत्न करायचा. उभं राहिल्यानंतर बुवा आवरा म्हणायचं नाही. टायमिंग 10चा आहे ना, 10ला सुरू करायचं. सुरू करायचं 11:45 बुवा आवरा, बुवा आवरा.
परमार्थाला लागण्याची घाई करा, पण परमार्थात आल्यानंतर घाई करून चालत नाहीये. मग काय करावं लागतं? जी साधना जशी सांगितली त्याच पद्धतीने साधना केली पाहिजे. आणि ती साधना जर काय असेल तर इथं भगवान सांगतात, ब्रह्मरसाचं भोजन तुम्हाला जर मिळवायचं असेल, प्राप्त करून जर घ्यायचं असेल, तर ती साधना कशी करावी ते अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. हळू 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 चाला, हळू हळू चाला. कोणी कोणा शिन बोला, कोणी कोणा शिन बोला. हळू हळू चाला. आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरे, आजी देतो पोट भरे, आजी देतो पोट भरे. कोणी कोणा शिन बोला, कोणी कोणाशी न बोला. कोणी कोण आजी देतो आजी देतो पोट भरे, आजी देतो पोट भरे, आजी देतो पोट भरे. हळू हळू चाला. एकमेकाकडे अवधान पाहिजे बरं. त्यांनी कोणती चाल म्हटली, वाजवणारा कसा वाजवतो, एकमेकाचं अनुसंधान असेल तर होतंय बरोबर. तुम्ही म्हटलं बरोबर, पण त्यांचं अवधान राहिलं नाही. तरी अवधान ऐकले दिजे. चाल म्हणताना सुद्धा लागतं, कीर्तन ऐकताना सुद्धा लागतं. बुवा कुठंपर्यंत आलाय ऐकण्याचं अवधान पाहिजे. जर बुवा बाजूला गेला तर तुम्ही सांगितलं बुवा रस्ता चुकलाय बरं का. पण माणसं ऐकण्याच्या स्थितीत नसतात, त्यांचं लक्ष असते घडी घडी, घडी घडीकडे माणसं बघतात. हो, साधना आहे आणि ती साधना करत असताना हळू हळू चाला. जी साधना ज्या गतीनं सांगितली ती त्याच पद्धतीने साधना केली पाहिजे. तिथं अधिक गती करून चालणार नाही. लक्षात ठेवा, काही कालावधी सांगितला ती ते फल प्राप्त करून करण्याकरता. व्यवहारामध्ये सुद्धा काही कालावधी सांगितला. एखादं पीक घ्यायचं असेल तर किती महिन्याचं अंतर लागतं? काय हो, 4-5 महिन्याचं. आज जर हरभरा पेरला तर संध्याकाळी उगवत नाही बरं. काय उगवतो नाही, तेवढा कालावधी जातो. लोकांना वाटते सकाळी माळ घातली की संध्याकाळ साक्षात्कार झाला पाहिजे. अरे हरभरा उगवत नाही, देवाचा साक्षात्कार होईल संध्याकाळपर्यंत. जेवढा कालावधी सांगितलाय तेवढा कालावधी गेला पाहिजे. तिथं घाई करून चालत नाही. हळू हळू चाला. आणि ती साधना करत असताना त्या साधनेच्या संबंधाने वर्णन केले. साधनेमध्ये घाई करायची नाही, गडबड करायची नाही. आणि ती साधना करत असताना कोणी कोणाशी न बोला, मौन धारण करायचं. मौन. आम्हाला बोलल्याशिवाय करमत नाही, आम्हाला बोलल्याशिवाय करमत नाही. पण साधना करत असताना बोलू नका म्हणून सांगितलं. कोणी कोणाशी न बोला. एकमेकाशी शेजाऱ्याची सुद्धा बोलू नये, काहीच बोलू नये. काय बोलू नये म्हणजे ज्याला परमार्थाची साधना करायची आहे त्यांनी प्रपंचाविषयी बोलू नये. ज्याला परमार्थाची साधना करायची आहे त्याला जे बोलू नका म्हणून सांगितलं ते बोलू नये. तुकोबारांनी फार परकड वर्णन केले. एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण,
प्राण गेल्या जाण बोलू नये. हे दोन्हीकडे लावायचं बरं का. हा, पुरुषाकडे लावायचं आणि स्त्रियाकडे लावायचं. हा, मौन धारण केलं पाहिजे. न बोलणं म्हणजे मौन एक अर्थ आहे बरं का. इथं मौन शब्दाचा अर्थ आहे कोणी कोणाशी न बोला या शब्दाचा अर्थ आहे प्रपंचाविषयी वैराग्य धारण केलं पाहिजे. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान. म्हणे सगुण हे ध्यान. देव म्हणे सगुण हे ध्यान. नाम पाठ मौन प्रपंचाचे. नाम पाठ मौन प्रपंचाचे. नाम पाठ मौन प्रपंचाचे. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान. 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 नाम पाठ मौन प्रपंचाचे. नाम पाठ मौन प्रपंचाचे. नाम पाठ मौन प्रपंचाचे. नाम पाठ मौन प्रपंचाचे. हरी मुखे म्हणा. 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 ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान. नाम पाठ मौन प्रपंचाचे कोणी कोणाशी न बोला. जर आपल्याला काही गोष्टी जीवनामध्ये साधायच्या असतील तर काही ठिकाणी मौन धारण करावं लागतं बरं का. पूजा करताना मौन असावं. देहधर्म करत असताना मौन असावं. जेवताना मौन असावं आणि साधना करताना मौन असावं. देवळात आल्यानंतर गप्पा माराव्यात अजिबात नाही. कमीत कमी देवळात आल्यानंतर माणसांनी मौन पाळावं बरं का. आपण विठ्ठल मंदिरात आलोय का उपरीच्या बाजारात आलोय कळतच नाही आपल्याला. अरे जिथं गेल्यानंतर जे मौन पाळायचं ते मौन जीवनामध्ये पाळा ना. आणि काही गोष्टी साध्य करण्याकरता मौन पाळावं लागतं. एकदा काय घडलं, काही चोर कोल्हाट्याचा खेळ बघायला गेले आणि कोल्हाट्याचा खेळ खेळत असताना ती दोरीवरून उड्या मारतात, काठीवरती चालतात. आणि त्या चोरांनी तो खेळ पाहिला. म्हणजे ही माणसं उड्या मारतात, दोरीवरून उड्या मारतात, काठीवरून चालतात. ह्यांना जर रात्री चोरी करायला नेलं तर ही आपल्याला उपयोगी पडतील बरं का. म्हणून त्या कोल्हाट्याचा खेळ झाल्यानंतर त्या चोरांनी त्या कोल्हाट्याचा खेळ खेळणाऱ्यांना भेटलं. म्हणजे इकडे म्हणले तुम्ही काय करताय रोज? हे खेळ करतोय. म्हणजे कशा करता? पोटा करता. किती मिळतात? पोटापुरतच मिळतंय म्हणजे. आमच्या बरोबर आला ना पोटापेक्षा अधिक मिळेल म्हटले तुम्हाला. आणि तुम्हाला ही गावोगावी फिरायची गरज नाही. आमच्याकडे आला तर तुम्हाला महिन्याचं 6 महिन्याचं एकदम मिळेल. काय काम? काय नाही म्हणले आमचा व्यवसाय आहे चोरी करणं. आम्हाला उंच उड्या मारणारी माणसं लागतात. दुसऱ्या मजल्यावर उडी मारता आली पाहिजे. उंच काठीवर चालता आलं पाहिजे. हरकत नाही म्हणले आम्ही येतो तुमच्या बरोबर. ठरलं. आणि चोरी करण्याकरता निघाले. त्यांना त्या चोरांनी बरोबर घेतलं. रात्री 1 वाजता एका गावामध्ये प्रवेश केला. चोरांनी सांगितलं या बंगल्यामध्ये आपल्याला चरायचा, या बंगल्यातला ऐवज चोरून न्यायचा आहे. तेव्हा तुम्ही आता उड्या मारा. ते म्हणले डोलकं वाजल्याशिवाय उड्या मारता येत नाही.
अरे इथं डोलकं जर वाजवलं तर चोरी होईल का? अरे चोरी गपचूप करावी लागते, ते म्हणजे वाजवल्याशिवाय मला उडी मारता येत नाही ना. तसं आपल्याला परमार्थाच्या साधनेमध्ये ब्रह्मरसाचं भोजन मिळवायचं असेल तर मौन धारण करावं लागेल. हळू हळू चाला, कोणी कोणाशी न बोला. आणि असं जर तुम्ही कराल तर आजी देतो पोटभरी, पुरे म्हणाल तो बरी. पण आणखी एक माझी अट आहे, देव सांगतात तुम्हालाही मी ब्रह्मरसाचं भोजन पोटभर देणार आहे, पण तुमच्या अंतकरणामध्ये जी विषयाची वासना आहे ती टाकावी लागेल. तुका म्हणे सांडा घाटे, 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 तुका म्हणे सांडा घाटे. नका भरू पोटे, तेणे नका भरू पोटे, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. देणे नका भरू पोटे, देणे नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. पुरे म्हणाला तो वरी, पुरे म्हणाला तो वारी, देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. पुरे म्हणाल तो वरी, पुरे म्हणाल तो वरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे, आजी देतो पोटभरी, पुरे म्हणाल तोवरी. घाटे मराठीतला शब्द आहे. कशाला म्हणतात? हरभऱ्याचे घाटे. किती हरभऱ्याचे घाटे खाल्ल्यानंतर पोट भरेल? ते हरभर माणसं ते फोडतात आणि खातात, फोडतात आणि खातात. किती खाल्लं ही कळत नाही आणि खाल्लेलं पोटही भरत नाही. तसं विषयाचं सुख आहे. ते कितीही सेवन करा पोट भरत नाही. घाटीव म्हणजे मर्यादित. त्या विषयी सुखाचा त्याग करा आणि मग माझ्या माग या. तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम, जय विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा रखुमाई. हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम,
घोबार घुमाए घोबार घुमाए घोबार 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 ये दशे चरित्र केले नारायण ये जसे चरित्र केले नारायण चरित्र केले नारायण ये जसे चरित्र केले नारायण रांगता गोधने राखिताई रांगता गुधने राखिताई रांगता गुधने राखिताई माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देव काय करा ऐसे देव काय करा ये दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता हे भगवंताच्या चरित्राचा काही विचार करावा असा विधी आहे. आणि त्या चरित्राचं वर्णन करत असताना तुकोबराय देवाकडे प्रार्थना करता, देवा तुझ्या चरित्राचं वर्णन करण्याकरता मला प्रेम दे प्रेम. माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा. भगवंताच्या चरित्राचं वर्णन करण्याकरता अंतःकरणामध्ये प्रेम पाहिजे. कथाकथित वर्णन करून चालत नाही बर का. मग त्या भगवंताच्या चरित्राचं वर्णन करताना महाराजांनी वर्णन केले. हे दशे चरित्र केले नारायणी रांगता गोधने राखिता. रांगत असताना भगवंताने चरित्र केलं गोकुळामध्ये, आणि गायी राखण्याच्या निमित्ताने चरित्र केलं भगवंताने वनामध्ये, वृंदावनामध्ये केलं बरं. ज्यावेळी भगवान गोकुळामध्ये अवतीर्ण झाले त्यावेळी गोपाळांना वाटलं खरंच आपल्याला भगवंताच्या सान्निध्यामध्ये दही दूध खायला मिळावं. मुनी अभंगाचे दोन अर्थ होतात. आध्यात्मिक सांगितलेला आधीचा अर्थ बरं का, आता चरित्राला धरून सांगतो अर्थ. भगवंताच्या सान्निध्यामध्ये आपल्याला दही दूध लोणी पोटभर खायला मिळावं अशी त्या गोपाळांची इच्छा होती. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये दही दूध होतं, पण त्या गोपाळांना ते खायला मिळत नव्हतं. का खायला मिळत नव्हतं? बाजाराला जात होतं, बाजाराला जात होतं. पण त्या गोकुळवासियांचा व्यवसायच दही दूध लोणी विकणं हाच होता, लक्षात ठेवा. त्यामुळे ते दही दूध लोणी विकण्याकरता त्या मथुरेच्या बाजाराला जात होत्या. घरातल्या मुलांना पोटभर खायला देत नव्हत्या. भगवंतांनी पाहिलं गोपाळांच्याकडे, सगळी पाप्याची पितर. विचारलं का रे एवढे बारीक का झाला? म्हणले देवा आम्हाला घरामध्ये खायला देत नाही. देत नाही? तुमच्या घरातलं तुम्हाला खायला देत नाहीत? हो देवा खायला मिळत नाही. मग हे बघा मी तुम्हाला खाऊ घालायचं काम करतो, मी तुम्हाला खाऊ घालायचं काम करतो. तुमच्याच घरातलं तुम्हाला खाऊ घालायचं काम करतो, पण तुमच्या घरात जात असताना तुम्ही पुढं पुढं करायचं नाही, माझ्या मागं यायचं. बरं माझ्या मागं यायचं. तुम्ही आजही पहा समाजाची काय परिस्थिती आहे. आज हे सरकार जे वाटतं पैसे, हे कोणाचं? सरकारच्या खिशातलं का आमच्या तुमच्या खिशातलं? आमचंच घेऊन आम्हाला वाटतंय बरं का. आम्हाला वाटतंय सरकार देतंय, पण कसं काढतंय आपल्याला कळत नाही ना. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीला टॅक्स आहे. कालांतराने सौंदर्याला टॅक्स येणार आहे. कालांतराने सौंदर्याला सुद्धा टॅक्स बसणार आहे बरं का. येणार आहे, मी खोटं सांगत नाही. बघा कालांतराने घराला टॅक्स आहे, गाडीला टॅक्स आहे, प्रत्येक वस्तूला टॅक्स आहे. मोबाईल घेतला, कुठली वस्तू घेतली टॅक्स आहे. तर आज माणसं सौंदर्यपर साधनं वापरण्याकरता फार प्रवृत्त आहेत. प्रत्येक गोष्टीला
त्यातून पैसा काढला जातो, आपलाच पैसा घेतला जातो आणि आपल्यालाच दिला जातो बरं का. पदरचं सरकारकडे काही पैशाचं झाड नाहीये, पण लोकांना कळत नाही सरकारने दिलं. तसं भगवंतानी सांगितलं, हा तुमच्याच घरातलं तुम्हाला खाऊ घालणार आहे, पण ते कसं घालणार आहे? चोरी करून. चोरी करायची अक्कल तुमच्याकडे नाही, माझ्याकडे आहे. तर तुमच्या घरामध्ये मी जात असताना तुम्ही पुढं पुढं करायचं नाही, माझ्या माग यायचं बरं का, माझ्या माग यायचं. गोपाळाने सांगितलं, हरकत नाही देवा, आता आम्हाला खायलाच पाहिजे आहे, तुझ्या माग माग आम्ही नक्की येऊ. म्हणून देवानी सर्व गोपाळांना घ्यावं आणि रोज एका घरामध्ये प्रवेश करावा, रोज एका घरामध्ये प्रवेश करावा. आता तो प्रवेश करत असताना भगवंतानी सांगितलेलं आहे, माझ्या माग यायचं बरं का, माझ्या माग यायचं. एखाद्या घरामध्ये कशा पद्धतीने प्रवेश करायचा, ती जाण्याची रीत देवाला माहिती बरं का. देव गोपाळाने घेऊन जायचे आणि ज्या गवळणीच्या घरामध्ये देव प्रवेश करत असताना देवाने सांगायचं, गोपाळांना सर्वांनी डोळे झाका. डोळे झाका, झाका म्हटले की डोळे उघडा, उघडा म्हटले की बाहेरचे गोपाळ आत असायचे बरं का. आत कसे गेले हे कळत नव्हते, पण सांगितलं माझ्या माग यायचं. म्हणून प्रत्येक ठिकाणी जात असताना देवाची जाण्याची पद्धत, देव ज्या ज्या घरामध्ये गेले, असं कुठं खिडकीतून गेले नाहीत, घराची कौलं काढून गेले नाहीत, दरवाजा मोडून गेले नाहीत, जाण्याची ती रीत आहे बरं का. म्हणून त्या गोपाळांना घेऊन परमात्मा निघाले, एका गवळणीच्या घरामध्ये गेले, आत प्रवेश केला, गोपाळांना बरोबर घेतलेला आहे. सांगितले, बघा आपण या घरामध्ये प्रवेश केलेला आहे, या घरामध्ये दह्याचा डेरा भरलेला आहे, दुधाचा भरलेला आहे, लोण्याचा भरलेला आहे. फक्त आता मी तुम्हाला हे देणार आहे, पण तिथं आत गेल्यानंतर प्रत्येकाने एक काम करायचं, मौन धारण करायचं, मौन धारण करायचं. गोपाळाने विचारलं, देवा का? आपण जर आत गेलो आणि आपण जर एकमेकाशी बोलायला लागलो आणि एखादी गवळण जर जागी झाली, तर आपल्याला दही दूध खाण्याच्या ऐवजी गवळणीचा मार खावा लागेल, गवळणीचा मार खावा लागेल. म्हणून कोणी कोणाशी बोलायचं नाही बरं का, मौन धारण करायचं. कसं करायचं? आपण गेलेली चाऊल सुद्धा लागता कामा नये. एक व्यवहारात म्हण आहे, मांजराच्या पावलानं. हा मांजर कसं येतं, दूध कधी पितं आणि कधी जातं कळत नाही. आपण किचन रूम गेल्यानंतर कळतं, पातेलं रिकाम झाले, मांजर येऊन गेलंय. आलेलंही कळत नाही, गेलेलंही कळत नाही बरं का. तसं त्या गवळणीच्या घरामध्ये जात असताना आपण त्या गवळणीच्या घरामध्ये गेलो, याची चाहूल त्या गवळणीला लागता कामा नये, कामा नये. आणि या पद्धतीने देव त्या गवळणीच्या घरामध्ये गेले. शिंक लावलेलं होतं, त्या शिंक्यामध्ये डेरे होते. आता शिंक राहिलेलं नाही. कुठं सर्दी झाल्यानंतर शिंक आली तरच बर का, सर्दी झाल्यानंतर शिंक आली तर. शिंक माहितीच नाही आता. शिंक हे सुरक्षित बर का, कोणाच्या हाताला लागू नये, किंबहुना सोनच्या सुद्धा हाताला लागू न म्हणे सासूनी केलेली व्यवस्था. आता त्या शिंक्यामध्ये दही दूध ठेवलेलं, गोपाळांना देव घेऊन गेलेले आहेत. प्रवेश केला, सांगितलं, मोठे गोपाळ होते त्यांना खाली वाकाय सांगितलं, दुसरे लहान गोपाळ होते त्यांना त्यांच्या पाठीवरती उभा केलं, त्याच्यापेक्षा लहान होते त्याच्या पाठीवरती उभा केलं, आणि सर्वांच्या पाठीवरती पाय दे देव देव वरती देव चढले. शिंके लावी येले दुरी, होतो तिघांचे मी वरी. देवानी वर चढल्यानंतर ते शिंक्यामध्ये असलेला डेरा फक्त असा वाकडा केला, फक्त त्याला तोंड लावल्यासारखं केलं बर का. आणि त्या दोन्ही खोपराला धारा लागल्या
आणि जे बाजूला उभे होते त्यांना सांगितलं तुम्ही खायचं काम करा, आजी देतो पोटभरी. खाली वाकलेली गोपाळ म्हटली कधी पुढच्या पंचवार्षिक योजनेमध्ये. आता ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे उभे होते बाजूला त्यांना दिलंय, आता पुढच्या पंचवार्षिक मध्ये तुम्ही वाकायचं आणि यांना खाऊ घालायचं. दुसऱ्या घरात गेल्यानंतर ज्यांना खाऊ घातलं त्यांना खाली वाकवलं, त्यांच्या पाठीवरती देव चढले आणि त्यांना सांगितलं आता तुम्ही खाताय ना, बाजूला उभे राहा. वाहती त्या धारा या रे दुहीच्या कोपरा. असं प्रत्येकाला देवाने पोटभर दही दूध खाऊ घातलं बर का. म्हणून आजी देतो पोटभरी, पुरे म्हणाल तू बरी. गोपाळांना विचारलं देवानी खरंच पोट भरलं का सांगा, नसेल तर आणखी व्यवस्था करतो. देवानी त्या गोपाळांनी सांगितलं देवा खरंच आम्ही तुझ्या संगतीमध्ये आलो आणि आम्हाला पोटभर खायला मिळालं. तुझी ये संगती झाली आमची निश्चिंती. आमच्या आता जीवनामध्ये चिंता राहिली नाही, आमचं पोट भरलेलं आहे. असं भगवंतानी दही दूध सर्वांना पोटभर खाऊ घातलं. पण घडलं काय, त्या गवणी विचार करू लागल्या आपल्या घरामध्ये देव आला, दही दूध खाऊन गेला, आम्हाला तो हाताला लागला नाही. त्यांना दुःख काय, घरात येऊन खाऊन गेला पण आम्हाला त्याचं दर्शन झालं नाही याची त्यांना खंत होती बरं. मग त्या गवणी काय करायच्या, आता घरी आला होता दर्शन झालं नाही, त्याचं दर्शन होण्याच्या निमित्ताने आपण नंदराजाच्या वाड्यामध्ये जावं तक्रार करण्याकरता. यशोदे तुझा मुलगा आमच्या घरामध्ये आला होता, आमच्या घरामध्ये येऊन हिने दही दूध खाल्लेला आहे. यशोदे मातेनं सांगावं माझा मुलगा तुमच्या घरामध्ये येणं शक्य नाहीये का, माझ्या मुलाला काही कमी नाही, तो कशा करता येईल तुमच्याकडे. नाही नाही आमच्या घरामध्ये तो आला होता. त्यांनी सांगितलं यशोदे मातेने माझा मुलगा तुझ्याकडे येणं शक्यच नाहीये. त्या गवळणी सांगितलं यशोदे एकदा तुझ्या मुलाला घेऊनच येते म्हणजे धरून आणते म्हटले बरं का. देव तिथं होते यशोदे मातेजवळ. भगवंताने ऐकलं आणि भगवंतानी विचार केला हिनं आश्वासन दिले आपल्या आईला धरून आणते, आता कोण कोणाला धरून आणते आपण बघूया. आणि दुसऱ्या दिवशी त्याच गवळणीच्या घरामध्ये देव गेली, चोरी केली, बरोबर देव सापडले. देव सापडल्यानंतर त्याच गवळणीचा मुलगा गोपाळ होता. देवाने सांगितलं तूही माझ्या बरोबर ये. आता ती गवळण यशोदा मातेकडे घेऊन निघाली, एका हातामध्ये देव आणि एका हातामध्ये गोपाळ. पूर्वीचा काळ होता, आताचा काळ नाही बरं का. रस्त्याने चालत असताना डोईचा पदर खाली येऊ द्यायचा नाही. त्या गवळणीची अशी काही फजिती झाली, त्या दोघाला आवरायचं पदर खाली घ्यायचा, दोघाला आवरायचं पदर खाली घ्यायचा. देवाने खेळ सुरू केला, एकदा या हातात जायचं, एकदा या हातात जायचं, एकदा या हातात जायचं. रस्त्याने खेळ सुरू झाला, पदर खाली घ्यावा, खेळ करावा. खेळ करता करता वाडा जवळ आल्याबरोबर हातातून देव गती सुटून गेली, तिला कळालंच नाही बरं का. जाऊन यशोदे मातेच्या मांडीवरती बसले. गवळण आली घाईघाईने, यशोदे यशोदे बघ तुझ्या मुलाला आणलंय बघ. यशोदा माता म्हणजे पहिल्यांदा पदर वर घे आणि कोण आहे हातात बघ. पदर घेऊन बघते तर आपलंच कार्ट हातात, देव मांडीवरतीच बरं. म्हणजे देव अशा खोड्या करायचा, चोऱ्या करायचा, पण कुणाच्या हाताला तो लागत नव्हता. एवढ्या भगवंतानी चोऱ्या केल्या, एवढ्या खोड्या केल्या, पण तो कधीही कोणाच्या हाताला लागला नाही. ज्यानी ज्यानी सांगितलं आम्ही याला धरतो, देवानेच त्यांना धरण्याचा प्रयत्न केला बरं, पण देव कधी सापडला नाही. देवानी ह्या केलेल्या खोड्या आहेत का केल्या, एक त्या गोकुळवासियांना सुख देण्याकरता बरं, सुख देण्याकरता त्यांची इच्छा होती आमच्या घरामध्ये देव यावा.
देवाने विचार केला यांच्या घरामध्ये जाऊन काय निमित्त करावं, चोरीचं निमित्त करून यांच्या घरामध्ये जावं. म्हणून देव त्यांच्या घरामध्ये जात होता, आणि त्यांच्या घरामध्ये राहत होता, त्यांना आनंद देत होता. असा बराच काळ गेला आणि बराच काळ गेल्यानंतर त्या गवळणीने विचार केला, हा आपल्या काय हाताला सापडत नाही आणि यशोदा माता काय ऐकत नाही. एकटीनं यशोदे मातेला सांगण्याचा प्रयत्न केला, येणे माझे कवाड उघडिले, येणे माझे शिंके तोडिले, दया दुधाते बक्षिले, उलंडिले ताकाते. असं प्रत्येकाने तक्रार करावी. यशोदे माताने हो म्हणावं आणि सोडून द्यावं. कारण यशोदे मातेचा विश्वास होता की आपला मुलगा चोऱ्या करणार नाही. पण शेवटी गवळणीने ठरवलं, काही हो, आता आपण त्याचा निकाल लावायचा बरं. गोकुळातल्या गवळणी एकत्र आल्या आणि एकत्र आल्याने यशोदेच्या नंदराजाच्या दारामध्ये सर्व गवळणीने यशोदे मातेला सांगितलं, यशोदे बाहेर ये. म्हणजे काय, आम्ही ठरवलंय गोकुळ सोडून जायचं. गोकुळ सोडून जायचं म्हणणं काय तुमचं? आमचं म्हणणं एवढंच आहे, एक तुझ्या मुलाला तरी गावाच्या बाहेर पाठव, नाहीतर आम्ही तरी बाहेर जातो. आम्ही गावात राहावं असं वाटत असेल तर मुलाला बाहेर पाठव, आणि मुलगा गावात राहावं असं वाटत असेल आम्ही गाव सोडून जातो. यशोदे मातेने विचार केला, आपल्या मुलामुळे जर गावाला त्रास होत असेल तर मुलाचा त्याग करावा. शास्त्र सांगतं बरं का, लक्षात ठेवा. शास्त्र सांगतं आपल्या मुलामुळे गावाला जर त्रास होत असेल तर आपण मुलाचा त्याग करावा, गावाचा त्याग करू नये. म्हणून त्या गवळणी सांगतात, यशोदे कृष्णाला सांगावे, राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. अवघ्या मिळवणी गवळणी यशोदेची सांगती गाराणी, त्याच्या भेने गोकुळ सोडावे, गोकुळी राहावे का जावे. गोकुळी का जावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदे मातेने सांगितलं, हरकत नाही, मी माझ्या मुलालाच गावाच्या बाहेर पाठवते. सांगितलं, कृष्णा आता गावात राहायचं नाही, शाळेला जायचं. आणि त्या काळातली शाळा म्हणजे गायींचं वळण करणं. शिक्षण या शब्दाचा अर्थ काय? संस्कार संपन्न पिढी निर्माण होणं हे शिक्षणाचं लक्षण आहे बरं का. आज हा शिक्षणाचा अभाव झालाय बरं. शिक्षण देणाऱ्यालाही संस्कार राहिले नाहीत आणि घेणाऱ्यालाही राहिले नाहीत. सदाचार संपन्न मुलं तयार निर्माण झाली पाहिजेत, हे शिक्षणाचं वैभव आहे. म्हणून आचार संपन्न, गायींचं वळण करणे या शब्दाचा अर्थ इंद्रियांचं वळण करणं, इंद्रिय निग्रह करणं, मनोनिग्रह करणं. म्हणून त्याला गायींचं वळण करण्याकरता देवाला पाठवलं. देव निघाले, समवेत गोपाळांना घेऊन निघाले. गायी गोपाळ यमुनीच्या तटी, येते पानिया मिळवणी जगजेटी. चेंडू चौगुना खेळती वाळवंटी, चला चला म्हणती पाहू दृष्टी ओळ. आता गायी राखण्याच्या निमित्ताने देव निघालेत. फार सुंदर वर्णन केलेलं आहे.
शाळेला जायचं म्हटलं की पोशाख ठरला बरं, युनिफॉर्म. आता गाई राखण्याकरता देव निघालेत, देवाकरता पोशाख घातलेला यशोदे मातेने, गुडघ्यापर्यंत पितांबर नेसलेला आहे, कमरेला उपर्ण बांधलेला आहे, गळ्यामध्ये वैजयंती माळा आहेत, कपाळावरती चंदनाचा टिळा आहे आणि मस्तकावरती मोर पिसाचा मुकुट आहे. खांद्यावर कांबळे आहे, हातामध्ये काटे आहे, काकेला डबा म्हणजे जाळी, शिदोरी त्याच्यामध्ये. असं ते देवाचं रूप पाहिलं यशोदे मातेने. सुंदर देव दिसायला लागले. माझ्या बाळाला दुष्ट लागू नये म्हणून गालाला काज लावलं देवाच्यावर आणि सांगितलं, कृष्णा अरे गायीच्या मागं फिरावं लागतं, पायात चप्पल घाल. आणि चप्पल मला घालायचं नाही, मला गायींची सेवा करायची आणि गायीच्या माग फिरत असताना पायात चप्पल घालू नये बर का. दिंडीला चालताना पायात चप्पल घालू नये, चंद्रभागेमध्ये चालताना पायात चप्पल घालू नये, स्वयंपाक घरात चप्पल घालू नये. लोक म्हणतात महाराज ते स्वयंपाक घरातलं वेगळं आहे, बाथरूम मधलं वेगळं आहे, बेडरूम मधलं वेगळं आहे आणि बाहेर जायचं वेगळं आहे, पण शेवटी चप्पलच ना. पायीची वाहन पायीच बरी. काही मर्यादा सांगितल्या. पावित्र्य राखण्याकरता काही पायामध्ये घालायचं नसतं. गायींचं वळण करणे पवित्र कार्य आहे, पवित्र कार्य आहे. देवाने राम अवतारामध्ये संकल्प केला होता, मला गायी राखायच्या आहेत, पण वाल्मिकीने लिहिलं होतं तुमचं गायी राखायचं काम पुढच्या अवतारात आहे, इथं मला काय बदल करता येणार नाही. बोलीला वाल्मिक तैसाची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. देवाने सांगितलं, आई मला असं कधी कधी मागचं आठवतं, मला गायी राखावी असं वाटतं. आणि अशा पद्धतीने तो पोशाख देवाला घातलेला आहे. आणि देव या पोशाखामध्ये देव निघाले. गायी राखायला जात असताना पोशाख लागतो, शाळेला जाताना पोशाख लागतो, मग कीर्तनाला कसं येऊन चालेल का? हा, कीर्तनाला सुद्धा पोशाख पाहिजे, पॅन्ट घालून येऊ नये. ठरलेलं आहे, तुम्हाला जर लग्नाला जायचं असेल तर सफारी घालून जावं, पण कीर्तनाला येत असेल तर निरुशर्ट धोतर उपरण घेऊन या. या पद्धतीनं आलं पाहिजे, लक्षात ठेवा. मग काही ठिकाणी तो पोशाख ठरलेला आहे आणि त्याप्रमाणे देवाला तो पोशाख घालून देव गायी राखण्याकरता निघाले. वनामध्ये गेले, त्या गायी चरण्याकरता सोडलेल्या आहेत आणि सर्व गोपांना वाळवंटामध्ये एकत्र घेऊन देवाने खेळ मांडला. बरं, बालवय होत, लहान लहान सगळे गोपाळ होते आणि त्या गोपांच्या समवेत अनेक प्रकारचे देवाने देव खेळ खेळे. हमामा, उंबरी, हुतुतू, चेंडू फळी, लगोरी. फक्त आता नावं राहिलेत, खेळ राहिला का? खेळणं आलंय हातात, मोबाईल नावाचं खेळणं आल्यामुळं सगळेच खेळ विसरले, सगळेच खेळ विसरले. आज वारकरी सुद्धा गाटा वाचायची विसरले का? मोबाईल मध्ये गाता. महाराजांनी कोणत्याही संतांचा अभंग हो का गाता, सगळा त्यात आहे ना. खेळाचं भान कोणाला राहिलं नाही आणि खेळाचं भान कोणाला राहिलं नसल्यामुळे गुडघे दुखी सुरू झाली, कंबर दुखी सुरू झाली, बीपी वाढायला लागला, शुगर वाढायला लागली. उद्यापासून खेळायला सुरुवात करा, सगळं कमी होईल. खेळ संपले हो, कष्ट राहिले नाहीत, सगळं मशीन वरती. कपडे धुण्यामध्ये व्यायाम आहे, कपडे धुण्यामध्ये व्यायाम आहे, पाणी भरण्यामध्ये व्यायाम आहे, कांडण्यामध्ये व्यायाम आहे. लोक म्हणतात सुधारणा झाली, सगळं मशीन वरत. आता तुम्हाला मशीन वरतीच न्यावं लागेल. व्यायाम घडला पाहिजे बरं. बघा ना काय परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. पूर्वी मी परवा बागलकोटला कार्यक्रमाला गेलो होतो, दरवर्षी जातो, आणि एक माता आली, माझं दर्शन घेतली, दक्षिणा ठेवली 500 रुपये
आणि म्हणली महाराज माझ्या सुनीची डिलिव्हरी नॉर्मल होते म्हणली. असा आशीर्वाद द्या. आता आशीर्वादानं होतोय ते, घडलेलं सांगतोय, 1 महिन्याची गोष्ट आहे बरं. 500 रुपये दक्षिणा टिवली आणि सांगितले माझी एवढीच इच्छा आहे तुम्ही असा आशीर्वाद द्या नॉर्मल डिलिव्हरी व्हावी. नॉर्मल डिलिव्हरी होण्याकरता काय केलं पाहिजे? व्यायामच केला पाहिजे. सांगण्याचा भाव, भगवंताने त्या गोपाळच्या सानिध्यामध्ये खेळ खेळले. खेळ खेळण्यामध्ये आरोग्य चांगलं राहतं. रोज काम करण्यामध्ये आरोग्य चांगलं राहतं. आणि अनेक प्रकारचे खेळ खेळायला देवाने सुरुवात केली. खेळामध्ये गोपाळ रमलेले आहेत. आणि खेळामध्ये गोपाळ रमल्यानंतर देवाने विचार केला गायी आहेत, वृक्ष आहेत, विले आहेत, यमुना आहे, पक्षी आहे, यांनाही आनंद दिला पाहिजे. म्हणून देव बाजूला गेले आणि देवाने वेणू वाजवला. आणि त्या वेणूतून सर्वांना देवाने आनंद दिला. आणि देवाने वाजवलेला वेणू आहे मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू. सावळा नंदनू नंदाचा 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 वाजवितो वेणू. तेने गोपिका वेधिला पात्र झाल्या ब्रह्मसुखा वाजवितो वेणू. त्या वेणूतून ब्रह्मानंद दिला सर्वांना. वर नवे नवे नाथ महाराज वर्णन करतात. त्या यमुनेच्या कानावरती वेणूचा नाद पडला. पांगुळले यमुना जळ पांगुळले यमुना जळ पांगुळले यमुना जळ पांगुळले यमुना जळ. पक्षीराहिले निश्चळ पक्षीराहिले निश्चळ पांगुळले यमुना जळ पांगुळले यमुना जळ. पक्षीराहिले निश्चळ पक्षीराहिले निश्चळ पांगुळले यमुना जळ पांगुळले यमुना जळ. यमुनेच्या पाण्याने वेणूचा नाद ऐकला. त्या पाण्याला गती होती. ते पाणी पांगुळ, गती थांबली. त्याला वाटलं वेणूचा नाद ऐकावा. तृणचारा चरू विसरली. चरणारे हे पक्षी आपलं पशु चारा खायचे विसरले हो. पक्षी चित्रात जसे शांत असतात तसे निश्चळ. त्या सूर्याला वाटलं हा वेणूचा नाद आपल्याला पुन्हा ऐकायला मिळणार नाही. तो थांबला माध्यानाची. बर का, स्थिर झाला. बर का, असा आनंद भगवंताने त्या वेणूतून सर्वांना दिला. खेळ खेळावा, वेणू वाजवावा. असं करता करता 12 वाजले. गोपाळ म्हणले देवा आमचं काय लक्ष आता खेळात लागेना. नाही काय, खांदी बार पोटी भूक काय कीर्तनाचे सुख. पोटात भूक असेल तर कीर्तनात लक्ष लागत नाही. गोपाळ म्हणले देवा आम्हाला भूक लागलेली आहे, आमचं आता खेळामध्ये लक्ष लागेना. भगत म्हणले हरकत नाही, प्रत्येकाने आपापल्या शिदोऱ्या आणा. प्रत्येकाने आपापल्या शिदोऱ्या आणा. पूर्वीची पद्धत आहे शिदोरी घेऊन जावी आपापल्या घरची. आता शिदोरी राहिली नाही. चौकामध्ये सासूरवाड्या झाल्यात. म्हणजे हॉटेल हो. गरमागरम खायला मिळते. घरातून नेलेलं शिळ होतं, थंड होतं. पण आता शिदोऱ्या कोणी नेत नाहीत. एक नेम आहे, माणसाने आपल्याच घरचं आपल्याच पत्नीनं
आपल्याच आईनं केलेलं अन्न खावं. त्या अन्नामध्ये सत्व असतं बरं का. बाहेरचं तुम्हाला जिभेला चांगलं लागेल पण आरोग्याला चांगलं नाही. बुद्धी बदलते. शास्त्रामध्ये वर्णन केलंय, पाळता आलं तर पाळा, नाहीतर चाललंय तसं चालू द्या. आपल्या आईच्या आणि पत्नीच्या हातचा स्वयंपाक खावावा, बाकी कुठला खाऊ नये असा विधेयवर. जर आपली बुद्धी चांगली राहावी असं वाटत असेल तर. म्हणून कुठेही प्रवासाला जाताना शिदोरी असावी. पूर्वी पंढरपुरात जाताना माणसं शिदोऱ्या घेऊन जात होते, आता शिदोऱ्या नाहीतच, का गरजच नाही ना. पण ही पद्धत आहे. आणि प्रत्येकाबरोबर शिदोरी होती, दही भाताची शिदोरी होती बरं. सर्व गोपाने सांगितलं, देवा आम्हाला भूक लागलेली आहे. कोणती भूक हो? खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. त्याला भूक लागली होती की ब्रह्मरसाचं भोजन मिळावं. आमच्या खांद्यावरती अहममतेचं ओझ आहे, तेव्हा ते ओझ बाजूला कर आणि आम्हाला ब्रह्मरसाचं भोजन दे. खांदी भार पोटी भूक. तेव्हा आमचं आता लक्ष लागे ना. भगवंतांनी खेळ थांबवला आणि सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र आणायला लावल्यावर. पण देवानी सांगितले बघा, माझे आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाये. चोरोनिया माये नवनीत आणावे. माझी जशी शिदोरी आहे तशी सर्वांची शिदोरी पाहिजे. एक गोपाळ देवाकडे आला, देवा तुझं म्हणणं बरोबर आहे, पण आम्ही ज्या दिवशी देवा तुझ्याकडे आलो ना, त्या दिवशी आम्ही घराचा त्याग केलाय म्हटले. आता आम्ही कुणाकडे जावं? देवा आमच्या जीवनामध्ये सर्वस्व तूच आहेस. तुका म्हणे हरी, माझे घरी नाही कोणी, नका करू दुरी मज पाया वेगळे. देवा आम्हाला दूर करू नका. आम्ही ज्या दिवशी आलो ना, आम्ही तुमचे म्हणून आलो. आम्ही घरचा संबंध ठेवला नाही. आमचं आहे तसं गोड करून घे बरं, हरकत नाही. भगवंतांनी त्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि ती पंगत बसवली. किती गोपाळ होते? 9 लक्ष होते बरं. 9 लक्ष गायी होत्या आणि 9 लक्ष गोपाळ होते. आणि ती 9 लक्ष गोपाळांची पंगत देवानी बसवलेली आहे यमुनेच्या वाळवंटामध्ये. भागवतकारांनी वर्णन केले, कमलाकार, कमलाच्या पाकळ्या, मोठे गोपाळ बाहेर, त्याच्यापेक्षा लहान गोपाळ आत, त्याच्यापेक्षा लहान आत, त्याच्यापेक्षा लहान आत, आणि मध्यभागी देव. सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केलेला असा तो काला मांडला. काला मांडेला ओ, काला मांडेला ओ, मांडेला हो, काला मांडेला हो, काला मांडेला ओ, काला मांडेला ओ, काला मांडेला हो, काला मांडेला हो. 9 लक्ष मिळोनी काला मांडेला ओ, 9 लक्ष मिळोनी काला मांडेला हो, 9 लक्ष मिळोनी काला मांडेला ओ, 9 लक्ष मिळोनी काला मांडेला हो. काला मांडेला ओ, काला मांडेला ओ, काला मांडेला ओ, काला मांडेला ओ, काला मांडीला हो, काला मांडीला हो, काला मांडीला हो, काला मांडीला हो. 9 लक्ष गोपाळ, प्रत्येकाच्या अंगावरती पांढरा पोशाख, प्रत्येकाच्या कपाळावरती गोपी चंदन, प्रत्येकाच्या गळ्यामध्ये माळा, झोपकेदार शेंडी, असे ते गोपाळ. ते दृश्य पाहिलं. कोणी पाहिलं? देवादिकांनी. अमरावती ओसाड पडली, आजी ओस अमरावती, काला पहावया येती. मराठवाड्यातली अमरावती नव, इंद्राची राजधानी. वर्णन केले संतांनी. ते दृश्य पाहण्यामध्ये त्या देवादिकांना एवढा आनंद झाला. काय दृश्य आहे म्हटले. 9 लक्ष गोपाळ हो. ते दृश्य पाहण्यामध्ये स्वतःचा देहभाव विसरले देव.
विचार करू लागले आपल्याला प्रसाद मिळेल का, आपण त्या पंक्तीत जाऊन बसावं का, त्यांच्यासारखा पोशाख घालून. पण हा बाबा ओळखतो, पंक्तीत गेलो आणि ओळखलं आणि त्यांनी जर पंक्तीतून उठवलं तर फजिती आपली. मग त्या देवादेकाने विचार केला, आता ही गवळ्याची पोरं काल्याचा प्रसाद खाल्ल्यानंतर यमुनेच्या डोहामध्ये हात धुयाला येणार. त्यांनी विचार केला यांच्या हाताची शीत तरी मिळावीत म्हणून काल्याची आशे देव जळी झाले माशे. तो काल्याचा प्रसाद मिळावा म्हणून माशाच्या रूपाने देव त्या यमुनेच्या डोहामध्ये प्रगट झाले. देवानी जाणलं, त्या देवादिकांचं डोकं चाललं नाही का. काल्याचा प्रसाद सेवन करण्याकरता मानव देह लागतो. दिव्य देहामध्ये आणि आदम देहामध्ये काला सेवन करता येत नाही. बर, यांच्या डोक्यात यायला पाहिजे होतं, आम्ही दिव्य देह धारण करून काला मिळेल ना, आदम देहात कसा मिळेल. त्याला गोपाळ व्हावं लागतं, कमीत कमी कलियुगात वारकरी व्हावं लागतं, तर काला मिळतो. नाहीतर काला मिळत नाही. वारकरी होऊन आला तर काला, नाहीतर कालवा काल. म्हणून भगवंतांनी सांगितलं सगळ्या गोपांना, आहे बघा सर्वांनी काल्याचा प्रसाद मी तुम्हाला आता वाटणार आहे, सर्वांनी तो पोटभर खायचा. पोटभर खायचा, घराकडे कोणी घेऊन जायचा नाही. मग हात सुद्धा धुयायचे नाहीत. यमुनेच्या डोहाकडे कोणी हात धुयाला जायचं नाही. त्यात लहान गोपाळ होता, त्यांनी विचारलं देवा का जायचं नाही. देवाने सांगितलं तिथं बागुल बुवाला का त्या आदम देहामध्ये त्यांना तो प्रसाद द्यायचा नव्हता. मग काय करायचं रे म्हणले, आपल्या हक्काची जागा आहे लहानपणाची, टिरी सांगा ते. लहानपणापासूनची आपली सवय काय, आता सुधारित आवृत्ती आल्या हो, नाकातलं काढायचं आणि खिशात ठेवायचं. हे रोज काढलेलं रोज धुवून तरी जात होतो. संस्कृती, सुशिक्षित लोक म्हणतात आम्ही सुधारलो. पूर्वीचं बरं होतं, ते टाकून तर जाता येत होतं, हे खिशात ठेवतात माणसं. म्हणून इथं देव नाही बरं का, म्हणून इथं जागा पुसावी, ही जागा इथं पुसावी. खाल्ल्यानंतर सांगितलं सर्वांनी काल्याचा प्रसाद खायचा, तो एकमेकाला वाटायचा. आणि त्या यमुनेच्या डोहाकडे कुणी जायचं नाही. म्हणून तो काल्याचा प्रसाद एकत्र घेऊन देव प्रसाद वाटण्याकरता प्रवृत्त झाले. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, घ्या रे दही भात, घ्या रे दही भात, घ्या रे दही भात, घ्या रे दही भात, दही भात आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ. घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ. घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ, घ्या रे पंढरीनाथ आम्हा देतो पंढरीनाथ. घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम बाबासाहेब महाराज चला द्या. जय जय ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली भगवंतांनी त्या द्वापार युगामध्ये यमुनेच्या वाळवंटामध्ये केला काला, तोच काला साधू संतांनी या कलियुगामध्ये चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये केला. तो आषाढीला आणि कार्तिकीला काला होतो बर का. आणि तोच काला प्रत्येकाला सेवन करायला मिळावा म्हणून आपल्या संप्रदायामध्ये उत्सवाच्या सांगतेच्या निमित्ताने तो काला करावा. म्हणजे त्या भगवंताच्या चरित्राने काल्याने उत्सवाची सांगता व्हावी. हा काला खाल्लं की वर्षभर चार्जिंग टिकून राहिलं पाहिजे. पोटभर तो खायचा आहे, पुढच्या वर्षीपर्यंत चार्जिंग राहिलं पाहिजे बर का. काला म्हणजे एकत्र येणं, दोन गोष्टी एकत्र येणं बर का. हा वाईट गोष्टी बाजूला टाकायच्या, चांगल्या विचाराचं ऐक्य निर्माण झालं पाहिजे बर का. हरी नामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला म्हणून तो असा काल्याचा प्रसाद आपल्या संप्रदायामध्ये या उत्सवाच्या माध्यमातून तो सर्वांना मिळावा अशी एक धारणा करून काल्याची ही परंपरा चालवलेली आहे. आणि तो काल्याचा प्रसंगात पूर्ण होत आहे. तेव्हा त्या भगवंताकडे आपल्याला एवढंच मागायचं आहे, असा हा जो काला आम्हाला दही भाताचा मिळतो, पण एकदा देवाकडून आम्हाला काला मिळावा. आयुष्यात एकदा देव आम्हाला भेटावा आणि देवाने तो आपल्याला काला द्यावा अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून आपण सेवेला पूर्ण विराम देऊ. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तो वरी. हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला, तुका म्हणे सांडा घाटे देणे नका भरू पोटे. आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तो वरी, पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे. मद क्षमा करणी संती नवे अंगभूत युक्ती, नोहे या उपदेश तुमचे बडबडिलो शेष. तुमच्या कृपेचे पोसणे जन्मो जन्मी तुका म्हणे तुकाराम 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 तुका म्हणे सांडगाणे, तुका म्हणे सांडगाटे. तुका म्हणे
म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तिने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे आजे तो पोट भरे आजे पोट भरे पुरे मनाला तुवारे पुरे मनाला तुवारे आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी पुरे मनाला तुवारे पुरे मनाला आजी देतो पोट भरे आजी देतो पोट भरे विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल सुनील विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल श्रीधरीला कृष्ण मानवलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू उत्तम